अंबरनाथमध्ये अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येचे आरोपी अटकेत। आधुनिक तंत्रज्ञान प्रगतीमुळेच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश। अनैतिक संबंधातून एका व्यक्तीची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। 3 आरोपींच्या पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुसके आवळले आहेत। सदर माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी ही माहिती दिली। अंबरनाथच्या महेंद्रनगर जावसई भागात बिंद्रेश प्रजापती याची एप्रिलमध्ये हत्या करण्यात आली होती। धडापासून शीर वेगळे असलेला मृतदेह आढळून आला होता। हत्या करून मृतदेहापासून काही अंतरावरच शीर आढळले होते। प्रजापतीचा चेहरा विद्रूप झाल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले होते। सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकोलॉजीसाठी GS मेडिकल महाविद्यालय आणि KM हॉस्पिटल यांच्या सहकार्याने डॉक्टर हरीश पाठक यांनी 3D या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टर हेमलता पांडे, डॉक्टर मनोज पारचके, डॉक्टर शशांक त्यागी आदींनी कौशल्य वापरून हत्या झालेल्या बिंद्रेश प्रजापतीच्या कवटीवरून चेहरा बनवल्याचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी सांगितले। हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता। तपास सुरू असतानाच बिंद्रेश हा एप्रिल महिन्यापासून बेपत्ता झाला होता। बिंद्रेश गायब झाल्यानंतर तो हरवला असल्याची तक्रार करण्यात आली नसल्याने बिंद्रेशच्या बायकोवर पोलिसांचा संशय बळावला। त्या दृष्टीने पोलिसांची 3 पथके तयार करण्यात आली। अखेरीस मयत बिंद्रेश याची बायको सावित्री आणि तिच्या कायम संपर्कात असणारा किसन कनोजिया आणि किसनचा मित्र राजेश यादव याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त शेवाळे यांनी सांगितले। एकीकडे पुराण काळामध्ये सत्यवान सावित्रीची कथा। सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण यमाच्या तावडीतून सोडून आणले आणि त्याला जीवदान दिलं, तर दुसरीकडे कलियुगातल्या या सावित्रीने मात्र आपल्या अनैतिक संबंधासाठी पतीचा खून करून सावित्रीच्या नावालाच काळिंबा फासला आहे। कॅमेरामन गणेश मैत्रेसह 3D न्यूज अंबरनाथ उस्मान शाह। अंबरनाथ पोलीस स्टेशनला 10 एप्रिल 2018 रोजी 80/18 302 प्रमाणे गुन्हा दाखल होता। यात जासई डोंगराजवळ टेकडीवर एक इसमाचा मृत्यू झालेला होता। त्या मृतदेहापासून 500 मीटर अंतरावर त्याचं कवटी आणि चेहरा विद्रूप केलेला अशा स्थितीत आढळून आलेली होती। तर त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला। यात आपण प्रयत्न केले आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये काही मिसिंग आहे का त्या आधारे आणि जे काही फोटोग्राफ्स होते त्या आधारे आपण प्रयत्न केला, परंतु काही एक क्लू मिळाला नाही। सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग सुनील पाटील यांनी डॉक्टर हरीश पाठक GS मेडिकल कॉलेज यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की ही जी कवटी आहे घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर मिळालेली, त्या आधारे आपल्याला मैताचा चेहरा तयार करता येऊ शकेल का। तर डॉक्टरांनी त्याचे 3 डायमेन्शनल सुपर इम्पोजिशन टेक्नॉलॉजी वापरून एक चेहरा तयार केला। त्याचे आपण फोटोग्राफ तयार करून विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्क्युलेट केले। एका बातमीदारांनी सांगितलं की महेंद्रनगर या भागात अशा वर्णनाचा एक मिळता जुळता काही काळापासून आढळून येत नाही। तर त्या अनुषंगाने पोलिसांनी पुन्हा तपास केल्यावर लक्षात आलं की त्याचं नाव बिंद्रेश प्रजापती असून तो गेल्या 8-9 महिन्यापासून मिसिंग आहे आणि त्याच्या पत्नीने काही त्याची मिसिंगची तक्रार दिलेली नाही। पत्नीवर संशय बळाल्यानंतर त्या पत्नीच्या संपर्कात कोण असतं त्याची आपण माहिती घेतली आणि असं लक्षात आलं की त्याच्या पत्नीने किसन कुमार कनोजिया त्या पत्नीच्या सतत संपर्कात असतो। त्या दोघांचे काही संबंध आहेत। तर त्या किसन कुमार कनोजिया आणि त्याचा मित्र राजेश यादव या दोघांनी मिळून हा खुनाचा गुन्हा केलेला आहे। त्याची पत्नी आणि तिन्ही आरोपी अटक आहेत। 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी त्यांची मिळालेली आहे। किसन कुमार आणि त्या बाईचा संबंध काय? त्यांचे एक अनैतिक संबंध असल्याचं। महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी व अपडेट्स मिळवण्यासाठी गुगलवरती जाऊन वेबसाईट 3dnews.in ला भेट देऊ शकता आणि सर्व बातमीचे व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूबवरती 3D न्यूज नेटवर्क टाईप करा व सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा। यूट्यूबवरील बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्सवरती कमेंट्स टाईप करा। 3D न्यूज चॅनल।